फरासखाना पोलीस ठाण्याला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली आहे। यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद देखील साधलाय। पुण्यात अनेक अनधिकृत मशिदींवर अनधिकृत लाऊडस्पीकर बसवले गेले असून त्यातून ध्वनी प्रदूषण होत आहे। हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचं उल्लंघन आहे, म्हणूनच मी आज पुण्यात आलो आहे असं सोमय्या यांनी यावेळी म्हटलंय। मी 2 पोलीस ठाण्यांना भेट दिली असून फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 मशिदींवर लाऊड स्पीकर लावले गेलेत। येत्या काही आठवड्यांमध्ये पुणे देखील भोंगा मुक्त केलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। आजपासून पुणे भोंगे मुक्त करण्याचा पाठपुरावाची सुरुवात करीत आहे। फरासखाना येथे 14 मशिदी आहेत। एकाही मशिदीचा भोंग्या विरुद्ध आतापर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही। भोंगा आणि स्पीकर दोन मध्ये आसमान जमिनीचा अंतर आहे। भोंगा असा लांब असतो, तो कायद्याने प्रतिबंध आहे। मशीद असतो की कुठेही कुठलाही उत्सव जर परमनंट ज्याला लावायचं असेल तिथे 10 इंच बाय 15 इंच स्पीकर लावावं लागतं। हे कोर्टाचे कायद्याचे आदेश जे मुंबई, ठाणे, अन्य ठिकाणच्या पोलीस स्टेशननी अंमलबजावणी केली, त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत। विश्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही। मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखवलं।